लखनगिरीच्या आश्रमातून आम्ही निघालोय आणि ही पायवाट ही जे परिक्रमावासी चाललेत, ही शूलपाणीचं जंगल चालू झालं आणि अशी असते पायवाट. खडतर आणि पारंपरिक मार्ग ही शेजारी नर्मदा मैया. हे पाठीमागे दिसतंय ते बॅकवॉटर सगळं. हे इकडचे डोंगर उंच उंच. आता अशी शार्प चढाई नाही पण वाट खडतर आहे. ध्यान हटी क्या नजर हटी दुर्घटना घटी अशी स्थिती आहे. कमीत कमी 8-10 दिवस असा रस्ता आहे. पुढे सडक मार्ग लागतो पण सडक मार्ग लांब असेल तर शॉर्टकट असेच असतात. हे ओळखीसाठी असे बाण वगैरे केलेले असतात त्यांनी. मनुष्य रस्ता चुकू नये याच्यासाठी एकटा असला तरी तो व्यवस्थित जावा. हे बघा इकडे बाण केलेले आहेत. ही त्या आदिवासी लोकांची थोडीशी शेती तयार केली त्यांनी. त्यांना काय इकडे कामधंदे नसतात. इकडे सायकलसुद्धा येऊ शकत नाही. पायीच प्रवास असतो त्यांचा. आम्ही त्या मागच्या डोंगरातनं आलेलो आहे आणि तिकडे काही व्यवस्था नाही पायी चालण्याशिवाय. एवढे गरीब कुटुंब असतात. सगळे थोडंफार परिक्रमावासी यांची सेवा करतात. कोणी पैसे देतं, कोणी नाही देत. त्यांच्याकडे बघितलं की खरोखर पोटात तुटतं. ही ज्वारी पेरली कोणीतरी. इथं थोडा हरभरा केलेला आहे. ही समोर परत नर्मदा मैया. ओके.